आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाईन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. राष्ट्रीय जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा तालुक्यामध्ये जनगणना प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. हा प्रशिक्षण कार्यक्रम महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय इथे आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी तहसील कार्यालयाच्या वतीनं आयोजित प्रशिक्षणामध्ये प्रगणक आणि पर्यवेक्षक यांना माहिती संकलनाच्या विविध बाबींबाबत मार्गदर्शन करण्यात आलंय. तहसीलदार यांनी म्हटलंय की जनगणना ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. नागरिकांची अचूक माहिती नोंदवली जाणं गरजेचं आहे. प्रशिक्षणाद्वारे प्रगणकांना घरांची माहिती, कुटुंबियांची नोंद तसेच डिजिटल पद्धतीनं माहिती संकलन कसे करावं याबाबत सविस्तर मार्गदर्शन दिलं जात आहे. तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागांसाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आलं आहे. प्रत्येक प्रगणकावरती ठराविक घरांची जबाबदारी देण्यात येणार आहे. तर यावेळी श्रीगोंदा नगरपालिका मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत तसेच महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य साळवे सर या ठिकाणी उपस्थित होते. जनतेनं या मोहिमेत सहकार्य करावं आणि अचूक माहिती द्यावी असं आवाहन तहसीलदारांनी केलंय. प्रशिक्षणानंतर लवकरच प्रत्यक्ष जनगणना सुरू होणार आहे. या मोहिमेमधनं तालुक्याच्या विकासासाठी महत्त्वाचा डेटा उपलब्ध होणार आहे. याबाबत तहसीलदार सचिन डोंगरे यांनी अधिकची माहिती दिली आहे. जनगणना 27 चा पहिला टप्पा हा 15 मे पासून सुरू होत आहे. 15 मे ते 14 जून या कालावधीमध्ये घरगिनतीचा पहिला टप्पा होणार आहे. यासाठी श्रीगोंदा तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये 463 प्रगणक आणि 60 पर्यवेक्षक आणि शहरी भागामध्ये 59 प्रगणक आणि 10 पर्यवेक्षक यांची नियुक्ती केलेली आहे. त्यांचं प्रशिक्षण आजपासून 8 मे पर्यंत 4 टप्प्यामध्ये हे प्रशिक्षण होणार आहे. यामध्ये सर्व प्रशिक्षकांना 3 दिवसाचं ट्रेनिंग असणार आहे आणि या काळात 15 मे नंतर 14 जूनपर्यंत ते घरोघरी जाऊन घरगणती करतील. या काळात सर्वांनी सहकार्य करावे असे मी आवाहन करतो. जनगणना ही आता मोबाईल ॲपद्वारे होणार आहे. त्यांच्यामध्ये मोबाईलमध्ये एक ॲप असणार आहे. त्या ॲपमध्ये विविध प्रश्न असणार आहेत. त्या प्रश्नाचं उत्तर लोकांकडून घेऊन त्यामध्ये फक्त सबमिट करायचं आहे. ते जनगणनेचं काम त्यांचं होऊन जाईल. तालुक्यासाठी म्हणण्यापेक्षा पूर्ण देशासाठीच ही जनगणना अत्यंत महत्त्वाची आहे. ह्या जनगणनेवरून सरकारचे पुढचे अनेक धोरणं, योजना सरकार राबवत असतं आणि ठरवत असतं. त्यामुळे ही जनगणना हे राष्ट्रीय काम आहे आणि अत्यंत महत्त्वाचं काम आहे. सर्व जनतेला मी असं आवाहन करतो की ज्यावेळेस प्रगणक आपल्याकडं जनगणना कामाला येतील त्यावेळेस त्यांना अचूक माहिती आणि पूर्ण माहिती द्यावी, जेणेकरून जनगणनेचं काम आपलं पूर्ण होईल आणि राष्ट्रीय काम पूर्ण होऊन जाईल. जनगणनेचे प्रगणक जे आहेत त्यांच्याकडं चार्ज ऑफिसर म्हणजे तहसीलदार किंवा मुख्याधिकारी यांच्या स्वाक्षरीचं आणि शिक्क्याचं ओळखपत्र असणार आहे आणि ते ओळखपत्र त्यांना गळ्यामध्ये अडकवणं बंधनकारक असणार आहे. नागरिकांनी त्यांना आवश्यकता वाटलं तर ते ओळखपत्र ते बघू शकतात. आणि जे प्रगणक सोडून इतर जर कोणी आलं तर त्यांना अनधिकृत लोकांना कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात येऊ नये.
जनगणना ही 2 टप्प्यामध्ये होणार आहे. पहिला टप्पा जो आहे आता आपला 15 मे ते 14 जून या कालावधीमध्ये घरगिनती आहे आणि या प्रत्यक्ष जनगणना जी आहे ती पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे. सुहास कुलकर्णी, सी 24 तास, श्रीगोंदा.